होशेय अध्याय 11। इस्राയേल लहान मूल असता त्याजवर माझी प्रीती बसली। मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलाविले। जो जो मी बोलावी तो ते मजपासून दूर जात। ते बाल मूर्तीस बली अर्पित, कोरीव मूर्तींपुढे धूप जाळीत। मीच एफ्राईमास चालावयास शिकविले। मी त्यास आपल्या कवेत वागविले आणि मी त्यास बरे केले, पण ते त्यास ठाऊक नाही। मानवी बंधनांनी प्रेमरज्जूंनी मी त्यास ओढिले। बैलाच्या गळ्यातले जोते सैल करण्यासारखा मी त्यास झालो। त्यास मी ममतेने खाऊ घातले। तो मिसर देशात परत जाणार नाही, तर अश्शूर त्याचा राजा होईल, कारण ते मजकडे परत येण्यास मान्य झाले नाहीत। त्यांच्या मसलतीमुळे तरवार त्यांच्या नगरांवर फिरेल। ती त्यांचे अडसर मोडून तोडून खाऊन टाकील। माझ्या लोकांचा मजपासून धर्मभ्रष्ट होण्याकडे कल आहे, आणि त्यास बोलाविले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत। हे एफ्राईमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्रायला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोईमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे। मी आपल्या क्रोध संतापाप्रमाणे करणार नाही। मी एफ्राईमाचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही, कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे। तुझमध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे। मी क्रोधावेशाने येणार नाही। ते परमेश्वरा मागून जातील। तो सिंहासारखा गरजेल। तो गरजेल आणि त्यांचे पुत्र पश्चिमेकडून थरथर कापत येतील। मिसर देशातून पक्षी व अश्शूर देशातून पारवे येतात, तसे ते थरथर कापत येतील, व मी त्यास त्यांच्या घरात बसवीन, असे परमेश्वर म्हणतो। एफ्राईमाने लबाड्यांनी मला घेरिले आहे। इस्रायलाच्या घराण्याने कपटाने मला घेरिले आहे। देव जो सत्य व पवित्र, त्याचबरोबर यहूदाही बेबंदपणाने वागतो।